विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे पडसाद। नांदेड व अर्धापूरमध्ये उत्स्फूर्त बंद, निषेधाचा सूर तीव्र। नांदेड अर्धापूर दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायकारक लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि नांदेडचे खासदार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अटकेच्या कारवाई विरोधात आज नांदेड जिल्हा आणि अर्धापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमधील तीव्र असंतोष दिसून आला। नेमके काय घडले? दिल्लीतील घटनेमुळे आक्रमक झालेल्या स्थानिक संघटना, विविध राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या बळाच्या वापराचा तसेच निषेध नोंदवणाऱ्या लोकप्रतिनिधींना अटक केल्याच्या कारवाईचा निषेध करत आज अर्धापूर शहर आणि नांदेड जिल्ह्यात सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि आस्थापने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। सर्वत्र संतापाचे वातावरण। विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना अटक करणे ही हुकुमशाही आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। अर्धापूर तालुक्यात विविध संघटनांच्या वतीने शांततेत निषेध मोर्चा आणि निदर्शने करण्यात आली असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे। जनतेचा प्रतिसाद। व्यापारपेठा, बाजारपेठ आणि शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याने शहरात शुकशुकाट दिसून आला। प्रशासनाची भूमिका। खबरदारीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे। विशेष बातमी। तुकाराम जोगदड, जिल्हा प्रतिनिधी, K1 न्यूज महाराष्ट्र। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी पाहत रहा K1 न्यूज महाराष्ट्र। आमच्या चॅनलला अधिक लाईक आणि शेअर करा, जेणेकरून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। 20 तारखेला जे दिल्लीला जे घडलं त्या संदर्भामध्ये आमचे राहुल गांधी विरोधी पक्षनेते यांच्यावर पोलिसनं येऊन जे त्यांच्यावर कोणती हे केली, त्यांनी जे न्याय मागू लागले त्या लेकराला जे सोमन यांच्या दवाखान्यात जाऊन सुद्धा त्याने त्याची विचारपूस केली। हे कोणतेही भाजपचे कार्यकर्ते किंवा भाजपचे नेते कोणतेही विकायला जाऊन समर्थन करायला तयार नाहीत। तसेच याने उलट आम्ही हे जे आंदोलन करालो या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न हे भाजपवाले आमच्यावरच करीत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये जे आमचं कार्यालय आहे त्या कार्यालयावर येऊन मोर्चा हे करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नाचा मी जाहीर निषेध करतो आणि तसेच आमचे जिल्ह्याचे खासदार यांना सुद्धा अटक केली। तर जे आंबेडकर साहेबांनी जे आता बंद पुकारलं, प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे बंद पुकारलं त्याला आमचा काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे व त्यांच्यासोबत केव्हाही आम्ही झगडायला तयार आहोत, असे एवढे बोलतो।